त्यानंतर खरं तर निमंत्रणाची सुद्धा गरज लागली. शब्दांनी पेशंटकडनं ₹1 जास्त असणं असं केली पाप लागतं, हे मी आयुष्यात कधीच करणार नाही. अशी शपथ घेऊन त्या खुर्चीमध्ये बसतो. मग मी सरळ सरळ बोलतो. कोणाला खूप प्रायव्हेट बोलायचं असेल तर माझ्या रूमच्या बाजूला कंटिन्यू मध्ये नेऊन बोलतो. काय पेशंटला काही सांगायचं आणि मला 11 वेळेला घासून मेडिकल लागतो. घासून एवढ्यासाठी मी हुशार विद्यार्थी नाहीये, प्रमाणिकपणे सांगतो. मी हुशार विद्यार्थी नाही. मी संभाजीनगर लागलो होतो, पण तेव्हा बघा आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, ओके, असा मोठा परिवार आणि आम्ही सगळेजणच दादाच्या पगारात जाणारी माणसं. त्यामुळे दादा म्हणजे संभाजीनगर राहण्यापेक्षा अंबाजोगाईला जरा खर्च कमी होईल. मी माझ्या 2 छोट्या बहिणी, दादाचे 3 लेकरं दादाच्या घरात राहत होतो. बहिणी दादा आम्ही 8 जण एका घरात राहायचो. दादाच्या घरात मी पूर्ण वाढलो. त्यामुळे दादाने मला ट्रान्सफर करून घेतलं अंबाजोगाईला. फक्त 50 मुलं होती, 50 मुलं मेडिकल लागत होतं, फक्त 50. त्यामुळे फर्स्ट इयरमध्ये 20 जण नापास झाले. पण ते 30 पास रिझल्ट आपण होतो. सेकंड इयर जाऊन थर्ड इयरला गेलो. हुशार विद्यार्थी नाहीये. भानगड काय माहिती आहे का, तिसऱ्या वर्षाला गेल्यानंतर तुम्हाला संदेश सांगतो. काय भानगड काय झाली की एमबीएसला लागण्यात भानगड काय असं माहिती आहे का, की असा क्लास वगैरे नसतो, फक्त फर्स्ट इयरला क्लास असतो. पुन्हा काय असतं, आपल्याला वार्डात जायचं, वार्डामध्ये पेशंट बघायचे, एक पेशंट तपासायचं आणि 15 मुलं आहेत आणि त्याचं बघायचं, त्याला कुठला आजार झाला काय नाही बघायचं. मग एक डॉक्टर येतात, त्या विषयाचे सिनियर डॉक्टर येतात, ते सगळा राऊंड घेतात, त्या पेशंटकडे येतात आणि मग आम्हाला शिकवतात त्या पेशंटला काय कसं काय असं पद्धती शिक्षण असतं. फक्त म्हणजे आम्ही 15 जण थांबलेलो. हा पेशंट बेडवर झोपलेला, सर आले, त्या एका खुर्शीत बसले. आम्ही सगळे विद्यार्थी प्रगट आणलो होतो. त्या 15 विद्यार्थ्यामध्ये सगळ्यात ओळखीचा मी, डॉक्टर 15 सगळं भाऊ आणि कॉलेज, सगळे प्रत्येक टीचर आमच्या ओळखीचा, सगळ्या गळे आलेले माणसं. ते टीचर आले की मला प्रश्न विचारायचे, घ्यायचं नाही असं कसं असेल की सगळं आपल्याला यायला पाहिजे, असं होऊ शकत नाही ना. एकदा 2दा 3दा असं 10-15 वेळा मला नाही आलं. दादाला जाऊन सांगायचं त्याला काहीच येत नाही. एवढा घालवतो तेवढ्यासाठी सांगतो. अगदी शांतीवर सांगतो नाही तर ते बेसला जाईकडे दादा मला मारलं काय सांगतो मला असता तो प्राणी इतका रागीट माणूस. आणि त्यांच्या घरात मी राहत होतो. दादाला कळलं ना की मित्रला काहीच येत नाही, आपली हिंमतच नाही त्या माणसावर जायची. पण आमच्या घरामध्ये आम्ही चांगला प्राणी होता. तुमच्या बहिणी खूप छान मला म्हणतो ना मी कोणताना सांगत असतो. मायांना ही माझी आई वडील, माझ्या आईवडिलांना मायांना म्हणतो. दादा बहिणी ही माझी दुसरे आई वडील. अगदी एखाद्या आईने कसं प्रेम करावं असं मी माझ्यावरती प्रेम केलं. आणि अगदी असं म्हणजे एवढं निस्वार्थ, एवढं प्रेमळ, खूप वेगळं व्यक्तिमत्व आमच्या बहिणीचं आहे. बहिणीला दादा रागवायचे, तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. दादांना पुष्पा ते सगळा राग घरातला निवळल्यानंतर वहिनी एक दिवशी मला हळूच म्हणाल्या, हे म्हणजे दादा, हे आरेकारे घालत नाही, हे म्हणजे दादा, हे असे म्हणाले की मला काहीतरी येत नाही, तुम्हाला काहीतरी बहिणी मला जावंच लागतं, तुम्हाला काहीतरी येत नाही. इतकं वाईट वाटलं. माझीच टेम्पोरल सहा निघाली, ती दादांकडे गेली, की बहिणीकडे गेली, तुम्हालाच आपल्या खूप आवडीचं आहे, त्याला जर कळलं तुम्हाला काहीच येत नाही. इतकं वाईट वाटलं लागतं मला, काय सांगावं काय नाही, काय बनाव अरे यार आपला काहीच काय ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण घेत नाही, खरं आहे ना. माझ्या वर्गात एक हुशार विद्यार्थी होता. आपण वर्गातले विद्यार्थी सगळीकडे पावतात, हो ना, 10वीला पावले, सगळीकडे पावले. मग आता हा वर्गात हुशार विद्यार्थी होता, त्याला पकडलं, सगळं उत्तर द्यायचं. त्याचं नाव राजू आहे. राजू मला इकडे मला काय म्हणतात, मला आपण दोघं एकत्र अभ्यास करू. हा कर. आम्ही दोघांनी ठरवलं. लायब्ररीमध्ये गेलो. बघा लायब्ररीमध्ये गेलो आणि माझ्या डोक्याकडे बघा. आमचा राजू आहे ना, प्रत्येक लाईनवर असं डोकं फिरून वाचायचा, राईट. मग मी काय केलं, लायब्ररीमध्ये जाऊन बसलो, त्याच्या अपोजिट जाऊन बसलो, जे विरुद्ध जाऊन बसलो. का माहितीये का, त्याचं मला डोकं बघायचं होतं. आणि सेम टॉपिक काढला, दोघांनी सेम टॉपिक काढला, सेम पुस्तक काढलं, सेम पुस्तक घेतलं आणि सुरू केलं. त्यांना अशी मान, मी पण अशी मान. टॉपिक वाचून झाला. दुसऱ्या दिवशी वर्गात आलो. माझ्या वर्गात म्हणजे तसं वार्डामध्ये बसलो. पुढचा एक पेशंट घेतला, सेम टॉपिक असलेला, सेम सगळं. ते आम्हाला असं की हृदयाला काय आजार झाला तर काय करा, असा टॉपिक दिलेला होता. आणि मग तो पेशंट तसा बसलेला होता. पुन्हा एनडी कुलकर्णी माझे बॉस होते, ते तिथे आले बघायला आणि सरांनी प्रश्न विचारायला सुरू केले. पेशंट बघितला, प्रश्न विचार सुरू केले. पहिला प्रश्न ठरल्याप्रमाणे मलाच विचारलं. काल वाचलेला टॉपिक मला उत्तर देता नाही आलं. दुसरा प्रश्न पुन्हा माझ्याकडे आला, पुन्हा देता नाही आला. त्यांनी सरांनी मला 10 प्रश्न विचारले काल वाचलेल्या टॉपिकवरती. 10ला 10 प्रश्नाचं एकही उत्तर मला देता आलं नाही. आणि हे 10ला 10 उत्तरं राजूने दिले. काय करावं काय. मग मला काय कळलं की आपण हुशार विद्यार्थी नाही. राजूला एकदा असल्यास पाठवतं, आपल्याला पाठवत नाही.
आपण एवढे हुशार नाही येत, आता हे सत्य आहे. काय करायचं मग मी विचार केला, शेतामध्ये उन्हात काम करायची आपली तयारी होती, बरोबर आहे ना. इथं मस्तपैकी एका चांगल्या आरसीसीच्या रूम मध्ये बसून पंख्याखाली पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे हे मी ठरवलं. बघा, पुस्तकच पाठ, काय फरक आहे. राजूला एकदा वाजताच पाठ होतं, आपण 10 वेळा वाचू, आपण 20 वेळा वाचू, अडचण काय. नुसतं ठरवलं लेकरांना. तुम्ही जरा माझ्याकडे बघा, मी काय म्हणतो जरा बारकाय नाही का. मी नुसतं ठरवलं नाही, त्या दिवशी त्याच मिनिटाला एक वही काढली. MBBS शेवटचं वर्ष हे 18 महिन्याचं असतं, ते आता जरा बदललंय. तेव्हा 18 महिन्याचं वर्ष होतं, 1.5 वर्षाचे 3 वर्ष होते, 4.5 वर्ष MBBSचा कोर्स आहे. आणि नुसतं ठरवलं नाही, 100 पानाची वही काढली. त्यात पुस्तकात लिहिलं, काय लिहिलं, MBBSला किती विषय आहेत, 14 विषय होते फायनल विषयाला, 700 मार्काचं प्रॅक्टिकल, 700 थिअरी. लिहून काढलं. काय लिहून काढलं, टॉपिकचं नाव, विषयाचं नाव, मला किती वेळ लागतो. 100 पानाची वही, रात्री 8ला बसतो, सकाळी 8 पर्यंत 12 तास एकदाही न उठता 100 पानाची वही लिहून काढली. टाइम टेबल बनवला 18 महिन्याचा. ओके. आणि सुरू केलं. पण हे सुरू करताना तुम्हाला पण सांगतो मी काय सुरू केलं, शिस्तबद्ध. दररोज 7 तास झोपायचं, दररोज स्वतःला 2 तास द्यायचे, दररोज कॉलेज करायचं आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा. असं मी टाइम टेबल काढला मस्तपैकी आणि सुरू केलं. 18 महिने माझ्याकडे होते. अभ्यास कसा सुरू केला तुम्हाला सांगतो मी. एक टॉपिक वाचायचो पहिला. बघा, बारक्या नाही का. तुम्ही जर हुशार आहेत तर काही अडचण नाही, पण माझ्यासारखे असाल तर माझा ऐका मी काय म्हणतो ते. ओके, तुम्हाला सांगतो मी पहिला टॉपिक वाचायचा आणि दुसरा टॉपिक दुसऱ्या विषयात वाचायचा, तिसऱ्या विषयात वाचायचा. असं करत जेव्हा मी पहिल्या विषयाचा टॉपिक काढायचो दुसरा, तर पहिला रिवाइज करायचा आणि दुसरा वाचायचा. असं करताना जेव्हा मी पहिल्या विषयाचा 10व्या टॉपिक वाचायला सुरू केला, तेव्हा पहिला टॉपिक 10 वेळा रिवाइज झाला. जेव्हा मी पहिल्या विषयाचा 20वा टॉपिक वाचत होतो, तेव्हा पहिला टॉपिक 20 वेळा रिवाइज झाला आणि मला तोंडपाठ झाला. तोंडपाठ म्हणजे तो हेच वाच पाठ झालं. आणि पुढे मी उलटी रिव्हिजन सुरू केली 20 पासून 1 आणि MBBS फायनलची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली. MBBS फायनलची विद्यापीठाची परीक्षा झाली, युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली आणि 14ला 14 विषयाची गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाली. 1992ला मी रेकॉर्ड तयार करून ठेवलं, ते आणखी कोणी मोडलेलं नाही. 1992ला मी रेकॉर्ड तयार करून ठेवलंय, ते आणखी कोणी मोडलेलं नाहीये. 37 इयर्स होत आहेत आता हे तयार केलं रेकॉर्डला. कळतंय मी तुम्हाला काय बोलतो ते. आणि आमचा राजू 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे होता. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे, फार हुशार राहावं लागत नाही राहावं लागत. फार हुशाराची गरज नाही, पण सिन्सिअरिटीची गरज आहे, सातत्याची गरज आहे, कन्सिस्टन्सीची गरज आहे. आणि त्या तसाच अभ्यास करायचा. मी पुन्हा म्हणालो की मी 7 तास झोपायचो, मी पुन्हा म्हणालो 2 तास मला स्वतःला द्यायचो. असं नाही की मी अभ्यासाला रात्रभर बसलो दिवसात झोपलो, असं कधीच नाही. शिस्तीनं अभ्यास. आजकाल लेकरं काय करतात, रात्री जागतात आणि सकाळी एक्झाम असते, एक्झाम झोपतात. मग काय होणार ते होणार, जे होणार ते होत घडतं. शिस्त म्हणजे शिस्त. सकाळी म्हणजे उठायचं म्हणजे उठायचं, रात्री अभ्यास करायचा म्हणजे करायचा आणि टाइम टेबल फॉलो करायचं म्हणजे करायचं. हे ठरवलं ना, इम्पॉसिबल काहीच नाहीये. आणि तुम्हाला सांगतो एक शोध लागला. काय शोध लागला माहितीये, की पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. शोध लागला यार. पुन्हा एकदा काय शोध लागला, शोध काय लागला, पुस्तकं पाठ केली की. एवढ्यासाठी म्हणून घेतलं मी तुम्हाला. शोध कसा लागला सांगतो आता. MBBS पास झालो आणि इंटर्नशिप करण्यासाठी त्याच ND कुलकर्णी सरांच्या युनिटला मी जॉईन झालो. तुम्हाला माहित असतील ND सर. जॉईन झालो म्हणजे ह्या एकूण माणूस असेल ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे ND सरांनी नाही बघितला, त्यामुळे ND सरांच्या युनिटला जॉईन झालो. एकदम कडक माणूस. कडक माणूस म्हणजे एकदम कुडकुडी बॉडी, कुडकुडी बॉडी, पण अत्यंत रिस्पेक्ट, प्रचंड रिस्पेक्ट. म्हणजे सर समोरून जरी गेलं तर आम्ही असं इतकं नमस्कार करायचो. आणि सरांना एक असा भिंग चष्मा होता, जाडी भिंग. त्यांना राग आला तर भिंगातून बघायचं सर, म्हणजे समजून घ्यायचं की मेला समोरचा असला राग आहे. सर राग आल्यास काय करायचं ते, तर भिंगातून तिरप बघायचे चष्म्यातून, म्हणजे समोरचा माणूस पाणी झाला पाहिजे. हा त्यांचा राग व्यक्त करण्याची पद्धत. आणि त्यांच्या युनिटला जॉईन झालो मी. जॉईन झालो आणि बॉस इंटर्नशिप करणारा विद्यार्थी म्हणजे कसं, बॉस आली वरायचं, बॉस बसमध्ये बसायचं, बॉस म्हणले ब्लड घेऊन ब्लड आणायला जायचं, बॉस म्हणले हे काम करायचं, असा विद्यार्थी जॉईन झालो मी 2 महिन्यासाठी सरांनी. बॉस आले, बॉस बसले उभा टाकलो होतो मी असा. पण काय माहिती काय, लाईन लागली होती. आता अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कुठलाही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कसं असतं की डोळ्याचे पेशंट डोळ्याला, लहान लेकराकडे, हाडाच्या हाडाला, सर्जरीला, मेडिसिनचे असतात ना सगळीकडे. तर मी आमची लाईन लागली होती आमच्या रूमच्या बाहेर, ND कुलकर्णी सरांच्या रूमच्या बाहेर लाईन लागली होती. आणि त्या लाईनकडे माझं लक्ष गेलं आणि त्या लाईनमध्ये एक पेशंट होता. आणि माझ्या लक्षात आलं की ह्याला मेडिसिनचे डॉक्टर होते, ह्याला मेडिसिनची गरज नाही, ऑपरेशनची गरज आहे, सर्जरीची गरज आहे. माझ्या लक्षात आलं पण मी बोलायला नाही पाहिजे होतं, बोललो. उभा टाकलो सरांसमोर. सरांना सर आपल्या लाईनमध्ये एक बिचारा पेशंट उभा टाकलाय, आपल्या लाईनमध्ये आहे आणि त्याला सर्जरीची गरज आहे, आपल्या लाईनमध्ये उभा आहे असं मी म्हणालो.
बापरे, एम डी सरांनी तिरप माझ्याकडे पाहिलं. संपलं माझं पाणी झालं की, कारण मला माहित होतं ना माझे जे सिनियर होते ते म्हणजे विचार कशाला बोलला, चुप कशाला बोललास म्हणूनच मी आपल्या हाताची घडी घातली आणि असा उभा टाकलो ना की आता बॉस पुढे काय काय बोलणार काय झापणार माहित नाही. थोड्यामध्ये एम डी सरांनी फक्त चष्म्यातून बघितलं आणि आपलं काम सुरू केलं. सरांनी फक्त तोही पेशंट घेतला, टेबलवर तपासून झाल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की खरंच ह्याला सर्जरीची गरज आहे आणि मेडिसिनची गरज नाही आहे हे सरांच्या लक्षात आलं. सरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटलं, विठ्ठल तुला कसं कळलं ते की बाहेर लाईन मध्ये की या पेशंटला सर्जरीची गरज आहे मेडिसिनची नाही. आता कॉन्फिडन्स आला होता, हात बांधलेला सोडला, खिशात घातला, स्टायलिश उभा टाकलो आणि बॉसला म्हणलं, बॉस त्या पेशंटने पोटावर हा उजवा हात ठेवला होता, त्याच्यावर डावा हात ठेवला होता आणि चालताना असा करत होता, म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे मला कळलं होतं कारण मला पुस्तकात तोंडपाठ आहे. मेडिकलच्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते मित्र, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. एखाद्या पेशंटला आजार झाल्यानंतर तो चालतो कसा, ते डोळे कसे दिसतात, त्या पापणीवर काय दिसतं, नखावर काय दिसतं, इतकं त्या मेडिकलच्या पुस्तकात लिहिलं असतं ना, इतकी बारकाई लिहिलं असतात ना तुम्ही इमेजिन करू शकत नाहीत. आणि मला हीच वास पाठ होतं ना पुस्तक, बाकी तर सोडूनच द्या. आणि त्यामुळे मला अशी पेशंट चलत असताना कळायचे. मग सगळीकडे त्या कॉलेजमध्ये चर्चा, एनडी सरांपेक्षा विठ्ठलला कळलं. एनडी सर एवढा मोठा कधीच होऊ शकत नाही, त्या माणसाचा मला प्रचंड आदर आहे. पण एवढंसं कॉलेज आणि चर्चा पण मला सांगतो की चर्चा फार महत्वाची आहे. पुढचं मला सांगतो मी आता, आज जसा इथे आलोय ना तसा मी परदेशामध्ये दरवर्षी 6 वेळा मी परदेशात जातो आणि मला परदेशातले लोक खूप बोलवतात. प्लास्टिक सर्जरी कशी याच्या विषयावर मी शिकवत राहतो. नाकाची प्लास्टिक सर्जरी ही भारत देशात सगळ्यात जास्त मी करतो. आपल्या दवाखान्यात नाकाची प्लास्टिक सर्जरी भारत देशात सगळ्यात जास्त लातूरमध्ये होतात. 15 वर्ष हे रेकॉर्ड माझ्या नावावरती आहे. त्याच्यानंतर मी ओठ फाटलेली टाळू फाटलेला सर्जरी करतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोफत सर्जरी आपल्याकडे होतात. त्यामुळे मला परदेशात खूप वेळा जावं लागतं. आणि मग आता खूप मित्र झालेत माझे, मी विचारत होतो मलाच का बरोबर झाले इतक्या वेळा. आता माझा एक मित्र म्हणाला, बघ आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर लहाने ब्रिलियंट डॉक्टर लहाने ब्रिलियंट डॉक्टर म्हणजे डॉक्टर लहाने हुशार डॉक्टर आहे. त्यांना कशाला सांगू मी आता हुशार नाही म्हणून सिद्ध झालं ना, जाऊ द्या. मला तुम्हाला सांगायचं याच्याही पुढे जाऊन सांगतो की आता मी बोलताना बोलून गेलो की एकदाच मी 15 पेशंट घेतो, 15. आणि पेशंट घेताना मी जरा वेगळाच डॉक्टर आहे माहिती आहे का. मला असं एन्जॉय करायचं, मी उकडी काढणं एन्जॉय करतो, मी ऑपरेशन करणं एन्जॉय करतो, मी राऊंड घेणं एन्जॉय करतो, मी तुम्हाला बोलणं एन्जॉय करतो, मी घरामध्ये पण एन्जॉय करतो. मला लाईफ मस्त एन्जॉय करायचं. त्यामुळे ना पेशंट जेव्हा येतात की नाही सगळ्यांना कुणाला हॅलो, कुणाला हाय, कुणाला स्माईल मी करत राहतो. पण हे हॅलो हाय स्माईल काय करतो माहिती आहे का, मी 3 सेकंद पेशंटकडे बघतो, मला कळतं की ह्या पेशंटला कुठला आजार झालाय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहे. पुस्तकं तोंडपाठ झाले की माणूस हुशार होतो. त्याच्यामुळे समजा मी पेशंटला तपासतो, बघतो, पेशंट मध्ये एवढा लांबून आलो त्यांनी मला हात बी लावला नाही, मी हात लावतो, बघतो, कारण त्याच्याकडे मी पैसे घेतो नाही म्हणता येणार नाही मला. पण मला सांगतो की एखादं पुस्तक येत नाही ना, समजा गणित येत नाहीत ना, ते पाठ करा. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो, तुम्ही जगातले पहिला माणूस नाही झाला मला, तुम्ही सायंटिस्ट नाही झाला तर मला विचारा. ओके, पाठ म्हणजे पण पाठ करायचं, पण बेंबीच्या देठाला गाठ होऊन पाठ करायचं, तोपर्यंत सोडायचं नाही तोपर्यंत पाठ होत नाही. हे मात्र कळलं पाहिजे. कष्ट करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. मी सांगत होतो संधीची गोष्ट. आणि ही माझी MBBS संपलं आणि MS जनरल सर्जरी करण्यासाठी मी संभाजीनगरला गेलो. तिथून MS जनरल सर्जरी झालो आणि MCH ही डिग्री म्हणून म्हणाला की मी डिग्री पण बघितली नाही कुठे. MCH म्हणजे मास्टर ऑफ चिरुर्गी. ही डिग्री 12वी नंतर 15 वर्षे, 12वी नंतर 15 वर्षे, एकदाही नापास नाही झालं तर 15 वर्ष लागतात. 15 वर्षामध्ये ही डिग्री पूर्ण करणारे भारत देशात 1 किंवा 2च लोक असतील. 15 वर्षात पूर्ण करणारे साधारणपणे 20 वर्ष तरी ही डिग्री ह्या लोकांना लागतात. आणि आपल्या देशातला सगळ्यात कमी वयाचा मी प्लास्टिक सर्जन आहे, कारण मी खूप कमी वयामध्ये डिग्री घेतली होती. ही डिग्री करायला मुंबईला गेलो. मुंबईमध्ये MCH ची डिग्री घेतली प्लास्टिक सर्जरीमध्ये. आणि तिथे अडचण अशी झाली की प्लास्टिक सर्जरी म्हणलं की श्रीमंताची ब्रँच, श्रीमंत लोक आहे ना, नुसते हिरो हिरोईन. माझ्याकडे काहीच नाही, मला खूप त्रास व्हायचा. मी गरीबाचं पोरग, आमच्या घरी कमी हॉटेल नाही, एवढा घरचा गरीबाचा मुलगा आहे. प्लास्टिक सर्जरी श्रीमंतांनी करायची, गरीबांनी काय करायचं. ज्या मुलीचं लग्न होत नाही, ज्यांना मुलाचं लग्न होत नाही, चेहरा आवाज दिसत नाही, नाक चांगलं नाही, तरी काय करायचं. त्याने तरी काय सर्जरी करायची. ओठ फाटलाय, टाळू फाटलाय, ओठ फाटल्याने टाळू फाटलं तरी मोफत करतो आपण. दररोज 2 सर्जरी मोफत, दररोज 2 सर्जरी आपण मोफत करतो. मी माझ्या बॉसकडे गेलो, सांगितलं की सर मला नाही ही गरीबाची प्लास्टिक सर्जरी, श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबाकडे घेऊन जायची. माझ्या बॉसला म्हणालो, बॉसला पटलं नाही. काय पण म्हणतोस म्हणला, म्हातारा आता कसं जातोस. आणि दुसरं एक कारण होतं ना की मी मायण्णांचा खूप काळा माणूस आहे. मला एवढी प्रचंड आवडतं, सगळ्यांना आवडतं, पण मी जरा जास्तच वेळा माणूस आहे.
म्हणजे माझ्या माईच्या मांडीवर झोपणे, बापूच्या खोड्या करणे, त्यांच्यावर बसणे, त्यांच्यावर जेवण करणे, याच्याशिवाय जिंदगीत काहीच नाही असं माझं माहीत नाही. पण हे असं डोक्यात फुल भरले माझ्या. आणि माझी बायको माझ्या माईची बाबाची सख्खी मैत्रीण आहे. म्हणजे इतिहास जेव्हा लावा लागेल ना, तर म्हणजे माझ्या माईने आणि बापाने जेवढं माझ्यावर नाही प्रेम केलं तेवढं जास्त माझ्या बायकोवर प्रेम केलं असं उदाहरण जगात असू शकत नाही. त्यामुळे ना माझी बायको म्हणाली की अण्णा माई मुंबईला येत नाही तर आपण लातूरला जाऊ, माय बाबासोबत राहायचं. आणि श्रीमंताची प्राशी झाली, गरीबापर्यंत घेऊन त्याची मी लातूरमध्ये आलो 25 वर्षापूर्वी. आमचा इतिहास आहे. लातूरमध्ये आलो आणि ठरवलं होतं, काय ठरवलं होतं की गरिबांना मदत करायची. बघा आजही ना तुमच्याकडे कोणी असेल, वोट फाटला आणि टाळू फाटली, असा जर जन्मदात व्यंगाचा कोणी पेशंट सापडला माझ्याकडे पाठवा, मी त्याला फ्री सर्जरी करून देतो. नंबर 2, समजा तुम्हाला सांगतो ताई, एखाद्या पेशंटला जर तिक्तासाठी पैसे नसतील माझ्यापर्यंत देण्यासाठी तर त्यांना मी तिक्ताचे पण पैसे देतो. ओके. एका व्यंगाचे वोट फाटल्याने आणि टाळू फाटल्याने मी फ्री सर्जरी करतो. स्माइल टेन मला मदत करतं, त्याच्यावर मी काम करतो. तर ना असं होतं की मला असं वाटायचं ना की आमच्याकडे माझ्या बॉसकडे येणारा माणूस आहे ना, म्हणजे मी जे आयुष्यात गाडीच बघितली अशा गाड्यामध्ये यायचा, मला वाटायचं गरिबांनी काय करावं. आणि माझं स्वप्न मी खूप अगदी छातीवर हात ठेवून सांगतो की मस्त 24 वर्ष आईवडिलांसोबत राहू शकलो, मस्त सुंदर जिंदगी जगू शकलो. आणि गरीबातला गरीब रस्त्यातला भिकारी पण माझ्याकडे सर्जरी करू शकतो. ओके. आणि कुठलाच पेशंट फक्त पैसे नाहीत म्हणून माझ्याकडनं परत गेला नाही, आयुष्यात कधीच जाणार नाही. ही माझ्या काही भूमिका होत्या. मी लातूरमध्ये आलो तुम्हाला सांगत होतो. आणि एक संधीची गोष्ट, त्याच्या पुढे 2 प्रश्न येतील की उत्तरं द्या. उत्तर नाही दिले की एका मिनिटात तेवढी मारतो, मी रन करणारा माणूस पळून जातो. उत्तर दिले थांबतो. मी तुम्हाला सांगतोय की रविवारी काय करायचं, सुट्टी घेतो मी रविवारी. आणि रविवारी सुट्टी मला प्रचंड आवडते. आत्ताही मी 2 रविवार सुट्टी घेतो, आत्ताही घेतो. 2 रविवार वेळासारखी भाषण करत राहतो, 2 रविवार सुट्टी घेतो. तर ती सुट्टी कशी करतो माहिती आहे मी एन्जॉय. त्या दिवशी काय करायचं, ब्रश नाही करायचं, दाढी नाही करायची, आंघोळ नाही करायची, ज्या कपड्यात रात्री झोपलं त्यातच उठायचं, पुन्हा त्यातच झोपायचं. ओके. माईला काहीतरी करायला लावायचं. माझी माय खूप सुंदर स्वयंपाक करणारी आई. मला ना तेल मिळत नव्हतं स्वयंपाकाला, म्हणजे आम्ही खूपच गरिबाचे लेकर. आमच्याकडे ते घाणा गाळायचे आणि घाण्याचे ते तेल आहे फक्त सणावाराला मी वापरायचो, मला एवढे तेल मिळायचं नाही भाजीला टाकायला. आमच्याकडे साधी पोळी म्हणजे चपाती त्याला म्हणतात ना, तिकडे वर्षात 2दा किंवा 3दाच व्हायची. आपल्या हायब्रिडच्या भाकरी खाणारी आम्ही लेकरं. त्यामुळे ना माय बिना तेलाचं भजा करायचं, पण ती चव इतकी सुंदर जिथे बसली ना, तर मी आता माईला म्हणायचो माय ती भाजी कर जिला तेल नाही. आणि माझी माय बिना तेलाच्या 7-7 भजा रविवारी बनवायची मस्त. आणि मग तिच्या भाज्या बघा. शनिवारी आम्ही दिवसभर जेवायचो नाही, फक्त पाणी प्यायचं, ज्यूस प्यायचं, कारण रविवारी माईच्या 7 वाजा आहेत. आणि रविवारी 2.5 तास जेवायचं, 2.5 तास एकदा बसलं की जेवायचं, दुसरं काहीच करायचं नाही. आणि 2.5 तास जेवायला झाल्यानंतर पुन्हा झोपायचं, पुन्हा उठून पुन्हा जेवायचं, आणि मग सोमवारी जेवायचंच नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो रविवार आहे ना, रविवार म्हणजे असला रविवार एन्जॉय करायचो आम्ही, बघायचं कामच नाही. एक दिवशी आम्ही जेवायला बसलो होतो आणि जेवत होतो. अन्न लवकर संपवायचे जेवण, अन्नाचं जेवण संपलं की अन्न पारावर जायचे, पारावर. आणि पुन्हा एकदा परत आले, पुन्हा मध्ये घरात बघितलं पिढीला जेवायच लागलाय. पिढीला झालं का रे जेवण, नाही अण्णा जेवतोय. माझी माय जीव द्या की लेकराला, माईला वाटतं लेकर आणलं खाऊ, सगळ्याच मायला वाटतं. मग ते पुन्हा अन्न बाहेर गेले, पुन्हा मध्ये आले, पिढीला झालं का रे जेवण, पुन्हा माय अशी जोरात चिडली का नाही, कळत नाही का तुम्हाला लेकराला जीव द्या ना. पुन्हा एकदा बाप बाहेर गेला, पुन्हा आले परत, पिढीला बंद कर बरं आता, बस झालं खायचं म्हणले. असा हा रविवार आम्ही एन्जॉय करणारे प्राणी. आणि मग एका रविवारी आम्ही माकेवाला निघालो. गावाकडे जातो, तुम्हाला संदेश दिवस मी सांगतो. आणि ही जी 10वीला जे 9 जण नापास झाले ना, 10वीला माझे 9 मित्र नापास झाले. मी 10वीला असताना जी माझी अवस्था होती त्याच्याहून वाईट अवस्था आता ह्या 9 मित्रांची झाली. त्यातला एक मित्र नामदेव नावाचा, माझ्याच रस्त्यावर, ज्या रस्त्याने माझी कार जाते त्या रस्त्यावर त्याची झोपडी आहे. कोटा आम्ही म्हणतो, तुम्हाला कोटा कळतो की नाही माहित नाही मला, माहित आहे ना, लाकडं लावून त्याच्यावरती पाचकांनी शिवतात किंवा पाचच्या पानांनी शिरायला कोटा विचारायचा आहे. त्या कोट्यामध्ये तो राहतो. आणि मग माझी अशी गाडी घेत जात होती, गाडी त्यानं दूरच पाहिली, त्या कोट्याच्या बाहेर आला. 3 लेकरं हातामध्ये घेऊन, 3 लेकरं, 2 मुली 1 मुलगा, आणि गाडी सोडून उभा टाकली. मला डॉक्टर विठ्ठल आणि इकडे इतका डॉक्टर असत नाही, गावाकडे सगळे विठ्ठल म्हणतात आणि मला काय पण काम करतो, कुणाचं काय पण ऐकतो, कुणाला काहीच नाही म्हणत नाही माझ्या गावामध्ये, कुणालाच नाही काय म्हणत, गावात काय कुठंच काय नाही म्हणत नाही. त्यामुळे मग तो समोर आला होता. आणि मग नामदेव समोर आले, गाडी समोर ते सगळे लेकरं होते. मी आपला उभा टाकलो, गाडीच्या खाली उतरलो. अरे नामदेव काय झालं म्हणजे बघा मी डॉक्टर आहे आणि माझ्यासमोर कोणी आलं म्हणजे काहीतरी पेशंट सांगणार, त्याच्याबरोबर मला कोणी काही सांगत नाहीये. समोर आलो मी नामदेवच्या, बघा मी असं उभा टाकलं, नामदेव तो उभा टाकलाय, त्याचे 3 लेकर हातामध्ये आहेत. आणि नामदेवला मी बोलतो, नामदेव काय रे काय झालं.
नामदेव असं मी म्हटल्यानंतर माझ्याकडे बघतच नाहीये, माझ्याकडे बघत नाही. त्याची ती मुलगी 7वी 8वीला असेल, पूजा नाव तिचं. पूजाकडे बघतो आणि तिला म्हणतो, पूजा तुला माहिती काय कोण आहे, तुला माहिती काही कोण आहे. मला न बोलताच काय चाललंय कळेल मला क्षणभर. ती पूजा म्हणते, हा माहित आहेत ना म्हणे की डॉक्टर विठ्ठल राणे आहेत, त्यांच्या दररोज पेपरला फोटो बघते म्हणे, मी दररोज पेपरला फोटो बघते. अशी पूजा म्हणाली की नामदेव रडायला लागला. मला क्षणभर कळेना घडलं काय, झालं का नामदेव, अरे काय झालं. तरी पण नामदेव माझ्याकडे बघत नाही. पुन्हा एकदा पूजाकडे बघूनच, पूजा हा एकदम लहान होतात, पूजा तुला माहित नाही ग, तुला माहित नाही हे डॉक्टर विठ्ठल राणे आहेत ना, हे माझे वर्गमित्र आहेत, हे माझे वर्गमित्र आहेत. आम्ही ना एकाच बेंचवर बसायचो, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. बघा नामदेवला आठवण येते तेव्हाची. 10वी पर्यंत आम्हाला बेंच नव्हते, असं बसायचो. 10वीला गेल्यास बेंच होते, एका बेंचवर 5 विद्यार्थी बसायचे. त्यातला मी नामदेव, दुसरे 3 जण होते. नामदेव त्याच्या मुलीला आत्ता आठवण करून सांगतोय की आम्ही एकाच बेंचवर बसायचो आणि एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला कळणार नाही पण आमच्या घराला दरवाजा नव्हता, आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्रे होती, त्याच्या खाली माझी माय भाकरी ठेवायची आणि त्या भाकरी कोणी निराणी मांजरी काढू नये म्हणून माय काय करायची, मोठं गंगाळा टोपलं म्हणायचं, टोपल्यावरती दगड ठेवून जायची. नामदेव लहान लहान सांगायचं, बाजूला राहायचा, त्याची एक भाकरी घेऊन यायचा, मी आपल्या टोपल्याखालची भाकरी घेऊन खायची, दोघे त्या भाकरी खायची. नामदेव एवढ्या वर्षानंतर सांगतोय एकाच बेंचवर बसायचो, एकाच टोपल्याखालची भाकरी खायचो आणि विठ्ठल नेहमी म्हणायचा की नामदेव अभ्यास कर रे, अभ्यास कर रे. पण जाऊ दे पूजा, मला नाही कळलं, आता माझ्याकडे बघू नको, पण या विठ्ठल लहानेकडे बघून तो अभ्यास कर. आता माझा प्रश्न आहे की आमच्या नामदेवचं काय चुकलं. पटकन उठायचं आणि पटकन सांगायचं, मागे बघायचं नाही. कोण सांगतोय, पहिल्या मुलांनी सांगायचं, पटकन सांगा, पटकन उठा, नाही तर कोण चालू सांग. व्हेरी गुड. हा दीदी, व्हेरी नाईस. तुमचे लेकर हुशार आहेत ना डीके सर, म्हणजे केज असेच हुशार आहेत. आमच्या नामदेवचं काय चुकलं, हे दोघांचे उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. शिक्षण ही संधी असते, शिक्षण ही संधी असते आणि ती शिक्षण संधी नामदेवच्याही दरवाजावर खटखटत होती, माझ्याही दरवाजावर खटखटत होती. बरोबर. त्यातला एक अलर्ट होता, तत्पर होता, जागरूक होता आणि दुसरा झोपला होता. बरं आहे ना. शिक्षण ही संधी असते, शिक्षण ही संधी असते ज्या संधीमुळं तुमच्या आयुष्यामध्ये रिव्होल्युशन होतं, बदल होतो. रिव्होल्युशन, क्रांती घडते, क्रांती. आणि शिक्षणाने जी क्रांती घडते ती जगात कशानंच घडत नाहीये, कशानंच घडत नाही. शिक्षणाने जे तुम्ही मोठे होता हे जगात कशानंच मोठे होत नाहीत. त्यामुळे ही शिक्षण संधी, ही शिक्षण रूपी संधी सध्या तेव्हा नामदेवच्या दरवाजावर खटखटत होती, माझ्या खटखटत होती. त्यातलं तुम्हाला नामदेवाचं का विठ्ठल व्हायचं, दोघे देव आहेत बघा, काय व्हायचं ते, काय व्हायचंय. हा हा मी सांगतोय आता, तीच संधी सध्या तुमच्या दरवाजावर खटखटत आहे दररोज. ती संधी, शिक्षण ही संधी तुमच्या दरवाजावर खटखटत आहे. जागरूक राहा, तत्पर राहा, अलर्ट राहा आणि त्या शिक्षण संधीला अंगीकृत करून तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या. कळलं मी तुम्हाला काय सांगितलं ते. मी तुम्हाला सांगतो, संधी संधी आयुष्यात कुठलीही मिळते पण शिक्षण ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्याच्यामुळे ही आता जर आमच्या नामदेवने ठरवलं की शिकायचं, शिकू शकतो नाही. म्हणून तुम्हाला हे सांगत होतो की जगात पुन्हा कुठलीही संधी मिळेल पण ही संधी तुम्हाला मिळत नाही. आता विषय फक्त 3 मिनिटांमध्ये सांगतो की परीक्षेला सामोरं कसं जायचं. परीक्षेला जायचं तुम्हाला, फक्त टेन्शन घेऊ नका, परीक्षे दिवशी वाचू नका, रात्री मस्त झोपा. कळते मी तुम्हाला काय म्हणलं ते. उद्या एक्झाम आहे म्हणजे आज रात्री 10 वाजता अभ्यास बंद करा. सकाळी सकाळी अभ्यास करू नका. तुमचा सिस्टीम तुम्हाला सांगतो, एक्झाम सेंटरच्या बाहेर हा हा हा. आणि आजकाल पालक तर फार येडे झाले. तुला कळत नाही का ग, ही वाच तू वाच. त्याच्याही पलीकडे पालक काय करतोय, पुस्तक देऊन समोर नेऊन दिले, ही वाच ही वाच ही वाच. कसं माहितीये का, त्या पोरीनं काय वाचली ते बघून जातोय पालक हळूच. हा हे टॉपिक वाचतोय, हा तू वाचा. तुम्हाला सांगू लेकरांनो, तुम्हाला माहित नाहीये, एक्झाम सेंटरच्या बाहेर जर तुम्ही तुम्हाला 100% पाठ असलेला जर विषय वाचला, 100% पाठ, तुम्ही ते लाईन वाचा, पहिली लाईन, तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात फर्स्ट टाइम वाचतोय. त्याचं कारण असं आहे की एक्झामचं सेंटरचं टेन्शन असतं, ते तुम्ही करू नका. मला एक माझं उदाहरण सांगतो. मी MBS फायनलला होतो आणि मी ठरल्याप्रमाणे शिस्तीनं वर्षभर अभ्यास करणार प्राणी. एक्झाम दिवशी अभ्यास नाही करायचा. एक्झाम दिवशी सकाळी 10 वाजता एक्झाम होती. मी 8 वाजता घरात गेलो. माझ्या मोठ्या भावाला 3 लेकरं आहेत, सायली, सपना, सुमित. ती माझ्या आवडीचे लेकरं आहेत.
त्यांच्यावर धिंगाणा करणे. ते लेकर छोटे आहेत पण प्रचंड धिंगाणा करणारा प्राणी मी. घरात गेल्यानंतर मी म्हणजे सायली सपना सुमित ते माझ्याहून मोठे इतका छोटा मी असा धिंगाणा करणारा प्राणी. मेडिसिनचा पेपर होता. मेडिसिन म्हणजे सगळ्यात अवघड विषय फायनलचा. आणि आम्ही क्वार्टर राहत होतो. क्वार्टरला दादाच्या क्वार्टरमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये 4 क्वार्टर होते, डॉक्टर एन डी कुलकर्णीचा उल्लेख केला ते वर राहायचे. आणि मेडिसिनचा पेपर सकाळचे 8 वाजता मी घरात गेलो आणि धिंगाणा सुरू करायला लेकरांबरोबर. तिथं लेकर घरात धिंगाणा म्हणजे असला त्या भिंतीच्या काचा फुटीवर धिंगाणा करत होतो आम्ही. एवढ्यामध्ये बेल वाजली आमच्या घराची. आमच्या बहिणी एकदम साध्या गेल्या, दरवाजा काढला. एन डी कुलकर्णी सर होते. विठ्ठल आहे का? हो आहे. काय करतोय विठ्ठल? धिंगाणा करतोय म्हटलं. एन डी सर विठ्ठल आणि गो मोठा भाव झाला की नाही. पळत गेलो सरांकडे. अगदी हात बांधून पाया पडलो. सगळ्यात पहिलं एकदम शरीर झालो असा पाया पडलो. गुड मॉर्निंग सर म्हणून सरांनी आशीर्वाद दिले. मग सरांच्या ठरल्याप्रमाणे मास्तर असतं. पेन घेतला का? हे घेतलं का? ते घेतलं का? ते घेतलं का? ते घेतलं का? ते सगळं हो 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 म्हटलं. अभ्यास करा व्यवस्थित. हे करते हो सगळं हो म्हटलं. बसला. बॉस गेले. पुन्हा पाया पडलो. बॉस पाठवून दिलं. कडी लावून घेतली. पूर्व धिंगाणा करून टाकला. पोटभर धिंगाणा झाला. मग बस जेवण गेला आणि निघालो. आमच्या सेंटरपासून आमचं जे एक्झाम सेंटर होतं कॉलेजपासून ते 3 किलोमीटर गावामध्ये एक्झाम होती आमची. मला गाव आणि कॉलेज हे माहिती आहे. तुम्ही इथलचे लोक आहात. तर ते गावामध्ये कॉलेज आमचं सेंटर होतं. आम्ही सेंटरवरती निघालो. मग मला ना मी बघा मी पुन्हा म्हणालो की आम्ही गरीबाचं लेकर, आपल्याकडे काही नव्हतं. माझा एक दुसरा मित्र होता. मित्राकडे लुना होती. लुना तुम्हाला माहिती आहे? लुना पुढे सीट होतं मागे फक्त दांडा. त्या दांड्यावरती बसलो होतो मी. आपली हळूहळू चालणारी लुना. त्या दांड्यावर बसलो तर बाजूला पाहिलं. हळू चालते ना लुना, एकदम हळू चालत होती. बाजूला पाहिलं तर रिक्षा होता. त्या रिक्षाकडे माझं लक्ष गेलं. त्या रिक्षामध्ये माझी वर्गमैत्रीण बसली होती. ज्याचा पेपर आहे वर्गमैत्रीण माझी बसली होती. तुझ्याकडे पाहिलं नाही. तुझ्याकडे हे काय चाललंय मला सांगतो. ती मध्यभागी बसली होती रिक्षामध्ये. पाठीमागे मध्यभागी बसली होती. तिच्या डाव्या साईडला तिची आई बसली होती. आणि ती काय करत होती? केस विंचरत होती. केस विंचरत होती आई. मला वाटलं हिला केस विंचरा वेळ नाही. आणि मी तर दिगर केला. आता माझी वाट लागली यार, काय करावं मला कळतं काय गेलं. पुन्हा आणखी लक्ष गेलं माझं. पलीकडे कोण आहे? तिची बहीण तिच्या बाजूला बसली होती. खाऊ घालत होती. पप्पा मला हे काय झालं? अरे म्हणजे 2 तास मी तर काहीच केलं नाही यार. मेडिसिनचा पेपर आहे. आम्हाला काटा आला यार. मला काहीच कळलं नाही. मी माझा मित्र त्याला म्हणलं अरे बघ रे बाल्या जाते म्हणला. मी गाडी चालवली. म्हणलं आपण एक्झामला टेन्शन नाही पडायचं कुठं. म्हणलं चल बाबा. पुन्हा आणखी लक्ष गेलं माझं. पुढे लक्ष गेलं तर तिचा भाऊ ड्रायव्हर असतो ना रिक्षाचा, त्याच्या बाजूला बसला होता. आणि त्याच्या हातात पुस्तक होतं मेडिसिनचं. आणि तिला असं मागे केलं होतं तिला वाचायला. 15 मिनिटं लागणार. मेडिसिनची लाईन तरी कळेल का हिला वाचायला. पण तुम्हाला हे सगळं झालं रे. पण माझी इतकी घालमेल झाली. म्हणलं आपलं काय काय चुकलं आता. मी तुम्हाला सांगतो. गेलो आम्ही मेडिसिनच्या पेपरला आणि मला मेडिसिन मध्ये गोल्ड मिळाला. गोल्ड मध्ये म्हणजे याला ना माझ्या मैत्रिणीचं काय झालं सांगत नाही. पण विचारलं सांगतो ती नापास झाली. ती नापास झाली. ओके तिला अटेम्प्ट लागला. असं करून माणूस पास होत नसतं रे राजांनो. अभ्यास हा सातत्यानं करायचा असतो. मस्त एक वर्षभराचा टाइम टेबल असला पाहिजे. सातत्यानं अभ्यास करायचा. रविवारी सुट्टी घ्यायची. दररोज 7 तास झोपायचं. दररोज 2 सुधारा द्यायचे. ही शिस्तबद्ध जर शरीराला घातली आणि रविवारी काहीच करायचं नाही. उन्हाळा संडे घालायचं. कुठल्याच रविवारी अभ्यास करायचा नाही. असं जेव्हा तुम्ही शिस्त पाळता ना तेव्हा तुम्हाला 11th आवरला अभ्यास करायची गरज पडत नाही. आणि 11th आवरला अभ्यास करून ह्या जगात काही माणूस मोठा झाला नाही. त्यामुळे सातत्यानं अभ्यास करा. आणि एक्झामला जाताना एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका. तुम्हाला मी सांगतो. माझा मुलगा तुमच्यापेक्षा मोठा येतो पण तरी सांगतो एकदम शिस्त पाळणारा प्राणी. वर्षभर त्याला 45 मिनिट अभ्यासाला मिळायचे. शाहू कॉलेजमध्ये होता. 12 तास कॉलेज असायचं. 45 मिनिटचा टाइम टेबल होता अभ्यास करायचा. तर तो 44 मिनिटांनी कधी अभ्यास नाही केला. 44 कधीच नाही. 45 म्हणजे 45. त्याच्यानंतर त्याला प्रिपरेटरी लिहू लागल्या तर तो 3 तासाची शेड्यूल करायचा. 3 तास राईट. एक दिवशी काय झालं ना की मला जरा सगळ्याच आई वडिलांना सांगेन मी की लेकरावर जेवण करत जा. किती पालक बसलेत माहित नाही मला. पण आम्ही लेकरावर जेवण करणारा प्राणी आहे. 14.25 तास काम मी न वाजता करतो. पण माझा मुलगा मेडिकलला लागेपर्यंत दररोज सोबत जेवण केलं. दररोज एकदा पण चुकलो नाही. एकदा पण राईट. मला आवडतं लेकरावर जेवण करणे. लेकरांना प्रोत्साहित करणे. लेकरांना सांगणे. लेकरांमध्ये शक्ती भरणे. लेकरांना कष्टाची सवय लावणे. हे आईवडिलांचे काम असतात. ते आपल्याला करता आले पाहिजेत. मी सगळ्याच आईवडिलांना सांगत असतो. मी त्यांना मायबाप म्हणतो जे मायबाप लेकरांना कष्टाची सवय लावतात त्यांना मी मायबाप म्हणतो. बाकीच्यांना म्हणत नाही. तुम्हाला कोणाला मायबाप व्हायचं असेल तर लेकरांना कष्टाची सवय लावा. कारण कष्ट वाया जात नाही.
पहिली मला जेवायला जायचं होतं, घरी गेलो आणि मला नेमकं लवकर जायचं 10 मिनिटं लवकर जायचं होतं. माझ्या बायकोला विचारलं की प्रसादला किती वेळ आहे, 3 तास संपवायला. माझी बायको म्हटली 12 मिनिटं राहिले. 12 मिनिटं ठीक आहे. म्हणजे रूममध्ये गेलो, तो अभ्यास करत बसला होता, असा अभ्यास करत होता. त्याच्या टेबलवर बसला होता, त्या टेबलवर चेअरवरती असलेला असा अभ्यास करत होतो. त्या टेबलवरती गेलो तर असं टक 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 3-4 वेळा टेबलवरती मी केलं. त्या लेकराचं पुस्तक होतं, बाप आहे मी, टेबल खटखट करतोय, हे पुस्तक सोडून त्याला असं पण नाही बघितलं. 3 वेळा मी खटखट केलं, गपचूप परत आलो. म्हणलं नाही. त्याचे ते पुढचे 12 मिनिटं संपले, त्यानंतर त्याचा अलार्म वाजला, नंतर त्यानं पुढचं संपवलं, अलार्म उलटा ठेवला, नंतर जेवायला आला. त्याच्यानंतर मी त्याला आयुष्यात एकदाही तुझ्या वेळेशिवाय जेवायला म्हणालो नाही. पण तुम्हाला सांगू का, मी हे उदाहरण तुम्हाला का दिलं, त्याचं कारण